नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे जी चित्रगौरवच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे आता थांबायची नाहीची संपूर्ण टीम. किती एक्साइटमेंट आहे. प्रचंड खूप आनंद झालाय. खूप उतावीळ आहोत आज आज जाऊन बसण्यासाठी आणि काय होतंय पाहण्यासाठी. 2025 मधला पहिला चित्रपट जो प्रचंड गाजला, किती प्रेम मिळाले प्रेक्षकांचं या सगळ्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. काय जोरदार प्रेम मिळालंय आणि जसं आम्ही प्रेमाने पिक्चर बनवला तेवढ्याच प्रेमाने लोकांनी ते ऍक्सेप्ट करून आणि वर उचलून धरला. म्हणजे खूप पब्लिसिटी आपण म्हणतो की नंतर पण खूप केली पाहिजे, पण ती लोकांनीच एवढी केली की मग फिल्मला मग काय थांबायचं नाही नावाप्रमाणे मग खूप Yes, आता खूप थांबायचं लोकांना नाही आवडलं. ठरवलंच आहे. अवॉर्ड घेऊन जाणार की नाही काय ठरवलं? जाणार त्यामुळे म्हणणार नाही जाणार पण अवॉर्ड गेलंच पाहिजे. अवॉर्ड मिळो न मिळो पण मराठी प्रेक्षकांना, कारण यावेळी टॅगलाईन सुद्धा आहे मराठी गाजलंच पाहिजे आणि मराठी प्रेक्षकांना खूप जास्त प्रेम मिळते. सो त्याबद्दल तुम्ही एक कलाकार म्हणताय. प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालंय. मला असं वाटतं की तुम्ही छान द्या, ते तुम्हाला स्वीकारतात, ते पुन्हा पुन्हा बघायला जातात, ते त्यातलं काय महत्वाचं आहे ते पाहतात आणि सर्व दूर पोहोचवतात. त्यामुळे सगळ्यात जास्त आभार तर या बाबतीत प्रेक्षकांचेच आहेत. ताई, तू काय सांगशील? प्रेक्षक खूपच अप्रतिम पद्धतीने रिस्पॉन्स देतात. कुठलाही प्रेक्षक असो, पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाने इतका म्हणजे आम्ही नाटक करताना पण म्हणतो, आम्ही चित्रपट करताना पण म्हणतो की अक्षरशः साधा भोळा आणि जवळ करणारा प्रेक्षक आहे. सो घरच्यांसारखं म्हणजे घरचे जसे आपल्याला जवळ करतात तसा मराठी प्रेक्षक आहे आणि तेवढ्याच प्रेमाने, समजुतीने आणि शाबासकीची थाप देत आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. सो आम्हाला खूप 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 आनंद आहे या गोष्टीचा की आम्ही अशा प्रेक्षकांसाठी आमची काहीतरी कलाकृती तयार करतो आणि त्यांच्यासमोर सादर करतो. एक दिग्दर्शक म्हणून दादा तुझ्याकडे येईन मी, की अशी प्रेक्षकांकडून मिळालेली अशी एक कामाची पोचपावतीच म्हणता येईल की त्या चित्रपट बघून एक इन्स्पायर होऊन असं काहीतरी त्यांनी केलंय. म्हणजे खूप म्हणजे सांगायला मला आनंद होतोय की खूप मला म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांच्या सगळ्या ज्या काय म्हणतात सगळे ग्रुप्स आहेत ते ग्रुपनी सिनेमाला गेले होते. त्यातल्या बऱ्याच लोकांनी मला नंतर फोन करून सांगितलं की त्यांची 10वी राहिली होती आणि त्यांनी फिल्म बघितल्यामुळे त्यांना 10वी द्यायची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ऍडमिशन घेतली आणि आत्ता त्यांची परीक्षा चालू होती असे फोन मला आले. त्यामुळे मला खूपच चांगलं वाटतं. तेही खूप मोठा अवॉर्ड आहे. आणि एक वर्ष म्हटल्यावर खूप म्हणजे सगळे एकत्र येतात इंडस्ट्रीतले लोक, तेव्हा किती छान वाटतं. खूप म्हणजे तेव्हा जे एक्सपिरियन्स आम्हाला टीझर दाखवल्यावर आला होता की झी गौरवलाच आम्ही टीझर पहिला आउट केला होता आणि तेव्हा पण सगळे हेच लोक होते जे म्हणले होते की ह्या सिनेमात काहीतरी मजा असणार आहे. फिल्म झाल्यावर सगळ्यांनी खूप भरभरून कौतुक केलं, फोन केले, मेसेजेस केले, भेटले आणि आत्ताही आय होप की ते सगळंच परत जुळून येईल आणि सगळ्यांबरोबर पुढच्या फिल्मविषयी गप्पा मारता येतील. तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. आता थांबायचं नाही, टीम थांबणारच नाहीये. अपकमिंग काही प्रोजेक्ट्स आहेत का? आता काय चालू आहेत पुढची कामं, आता थांबायचं नाही ठरवलंय. तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. तुम्हाला ऑल द बेस्ट फिल्मसाठी.